तर प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे. ज्या भागाची आपण इतके दिवस वाट पाहत होतो तो आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. म्हणजे नक्की काय होणार आहे हा प्रश्न पडलेला असेल तर अर्जुनला प्रिया आणि साक्षी या दोघींचा कॅफेमधला फोटो सापडलेला आहे. म्हणजे पुरावा सापडलेला आहे. CCTV फुटेज त्याच्या हाती लागलेला आहे आणि ते CCTV फुटेज अशा पद्धतीचा आहे की ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. प्रियाने स्वप्नातही विचार केला नव्हता अशा गोष्टी ह्या अर्जुनच्या हाती लागलेल्या आहेत. कारण प्रियाला इतके दिवस असं वाटायचं की हे शक्यच नाही. कसं आहे, सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत असं तिला वाटायचं. पण आता प्रियाच्या आणि साक्षीच्या विरोधातला जो पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला आहे तो खूपच जबरदस्त असा आहे, ज्याची स्वप्नातही कोणी विचारच केला नव्हता. इतका जबरदस्त पुरावा लागलेला आहे. आणि त्याचबरोबर दामिनी देशमुख, ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांची एंट्री झालेली आहे. आणि दामिनी देशमुख हे आलेले आहेत आणि दामिनी देशमुख ह्या म्हणत आहेत की मी ही केस जी आहे, मी कोणतीही केस कोणाला हरवण्यासाठी घेत नाही तर स्वतः जिंकण्यासाठी लढत असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अर्जुन सुभेदारला तोडीस तोड वकील इथं आणलेला गेलेला आहे आणि तो तोडीस तोड वकील हा दुसरा तिसरा कोणी नसून दामिनी देशमुख आहे. पण अर्जुनच्या हाती जे पुरावे लागलेले आहेत त्या पुराव्यांनी आता अर्जुन दामिनी देशमुखला कशा पद्धतीनं चितपट करणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रियाचे सगळे डाव उधळून लावलेले आहेत. तर प्रियाची चांगलीच वाट लागलेली आहे. प्रियाने स्वप्नातही विचार केला नव्हता अशी सायलीनं तिची वाट लावलेली आहे. तर इकडे आता पाहायला मिळतं की सायली त्याचबरोबर विमल आता पुन्हा जेवण बनवायला घेतात. विमलच्या मनात मात्र शंका आलेली असते. विमल म्हणत असते की सायलीताई, मला एक कळत नाही आहे, आत्ता काही तासापूर्वी बनवलेलं जेवण खराब कसं होऊ शकतं. तेव्हा सायली म्हणत असते, नाही हो विमलताई, माझ्या काहीच लक्षात येत नाही आहे की हे सगळं काय झालेलं आहे, हे सगळं कशामुळं झालेलं आहे, मला काहीच कळत नाही. हे सगळं ती बोलत असते. पण आपण पटकन मसाले भात, बटाट्याची भाजी आणि पुरी बनवायला घेऊया, म्हणजे आपल्या घरी आलेली एकही व्यक्ती उपाशी जाणार नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा सायली आणि विमल दोघीही जेवण बनवायला घेतात. आणि इकडे कल्पना, त्याचबरोबर पूर्णाजी, प्रिया ह्या सगळ्या हातावर हात ठेवून बसलेल्या असतात. त्यांच्या डोक्यात मात्र फक्त एवढंच सुरू असतं की जे काय घडलेलं आहे ते चांगलं नाही आणि हे सगळं ह्या सायलीमुळं घडलेलं आहे. या सगळ्याला ही सायली जबाबदार आहे. तर या सायलीला या सगळ्याची अगदी तिला त्याचा त्रास झालाच पाहिजे, शिक्षा भोगावी लागलीच पाहिजे, हे सगळं चाललेलं असतं. परंतु आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सायली इकडे मनापासून पुन्हा जेवण बनवत असते, जेवण बनवायची तयारी करत असते. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की या सर्व जेव्हा गोष्टी झालेल्या आहेत तेव्हा मात्र इकडे अर्जुन हा कॅफेमध्ये आलेला असतो. गुढी उभारली की तो कॅफेमध्ये आलेला असतो आणि कॅफेमध्ये येऊन तो चौकशी करत असतो. तिथे तो प्रियाचा फोटो दाखवत असतो आणि त्यांना विचारत असतो की ह्या मुलीला तुम्ही पाहिलेलं आहे का, ही जी मुलगी आहे तिला पाहिलेलं आहे का, हे सगळं तो विचारत असतो. परंतु कॅफेमधला जो मॅनेजर असतो तो म्हणत असतो की नाही हो, असे कितीतरी कस्टमर येतात आणि ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एवढं सहज नाही सांगू शकणार की ही कोण आहे मुलगी आणि इथं आलेली आहे. तेव्हा एक मुलगा असतो, म्हणजे त्या कॅफेमधला जो वेटर असतो तो या गोष्टीकडे पाहत असतो. त्याच्या लक्षात येत असतं की काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय आणि तो समोर येतो. अर्जुनाने इकडे चैतन्याला सांगितलेलं असतं की नाही माहिती ती मुलगी आम्हाला, असं म्हटल्याबरोबर तो मुलगा तिथं समोर येतो आणि तो म्हणू लागतो की ही मुलगी मी पाहिलेली आहे. आणि इकडे मॅनेजरला अर्जुन म्हणत असतो की प्लीज तुम्ही पुन्हा एकदा बघा ना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ना की नक्की काय झालेलं आहे, असं तो म्हणत असतो. तेव्हा तो मॅनेजर म्हणत असतो नाही हो, म्हणजे मी सांगतोय त्यानुसार तर नाही. अर्जुन आणि चैतन्य निघालेले असतात आणि तेवढ्यातच तो मुलगा समोर येतो आणि म्हणू लागतो की मी सांगू शकतोय, मी या मुलीला पाहिलेलं आहे. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य म्हणतात पाहिलेलं आहे म्हणजे. तेव्हा तो म्हणत असतो की हो, 2 वर्षापूर्वी या मुलीला मी पाहिलेलं आहे, ती या कॅफेमध्ये यायची. तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि चैतन्य पाहत असतात. ते म्हणत असतात म्हणजे या कॅफेमध्ये यायची म्हणजे, हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तो सांगतो की हो, कारण ह्या ज्या मॅडम आहेत त्यांनी माझ्याकडून एकदा ग्लास सांडला होता तर माझ्या कानाखाली मारली होती, पूर्ण कॅफेमध्ये तमाशा केला होता, खूप मोठा राडा घातलेला होता, हे सगळं घडलेलं असतं.
आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन म्हणत असतो म्हणजे, तेव्हा तो सांगत असतो की हो. तेवढ्यातच मॅनेजरला तिथं बोलवलं जातं. मॅनेजर म्हणतात की काय झालं. अर्जुन म्हणतो यांनी पाहिलेलं आहे, या मुलाने पाहिलेलं आहे, प्लीज एका केसच्या संदर्भात आम्ही आलेलो आहे, आम्हाला तुमची मदत हवी आहे असं अर्जुन आणि चैतन्य सांगत आहेत. तेव्हा ते मॅनेजर म्हणतात की चालेल. आणि त्या कॅफेवाल्याला पण आठवतं, हो तो म्हणतो की बरोबर आहे 2 वर्षापूर्वी घडलेलं होतं. तेव्हा तो म्हणतो की चला तुम्हाला काय मदत हवी आहे. तेव्हा अर्जुन सांगत असतो की मला एकच मदत हवी आहे, आणि ती म्हणजेच की ही जी मुलगी आहे ह्या मुलीला आता यांनी पाहिलेलं आहे आणि त्याचं CCTV फुटेज इथं तुमच्याकडे असणार आहे. मला ते CCTV फुटेज पाहायचं आहे. इकडे सायली आणि विमल दोघीजणी घाईघाईत जेवण बनवत असतात. काही करून त्यांना हे जेवण बनवायचं असतं आणि आलेली लोक आहेत त्यांना पोटभर खाऊ घालायचं असतं. कारण सुभेदारांच्या घरून कधीच कोणी उपाशी गेलेलं नाही आणि सुभेदारांच्या घरी नेहमी अगदी अन्नदान केलं गेलेलं आहे. त्यांच्या इज्जतीला काळीमा फासणारी गोष्ट घडत आहे, त्यामुळं हे घडू द्यायचं नाही असं अर्जुन आणि सायली या दोघींनीही इकडं ठरवलेलं आहे. आणि सायली आणि विमल तर तयारीला लागलेले आहेत. अर्जुन मात्र आता इकडे आलेला असतो आणि तो CCTV फुटेज पाहत असतो. अर्जुन CCTV फुटेज पाहत असतो तेव्हा मात्र अर्जुन जे CCTV फुटेज पाहत असतो तेव्हा त्याला दिसतं 2 वर्षापूर्वीचं फुटेज समोर आलेलं असतं. अगदी ती तारीख म्हणजे मर्डरच्या आधीची 15 दिवसांची तारीख असते आणि त्या तारखेमुळं अर्जुनला कळलेलं असतं तिथं प्रिया बसलेली असते. आणि त्यानंतर त्या कॅफेमध्ये येते ती म्हणजे साक्षी. आता साक्षी त्या कॅफेमध्ये आलेली असते आणि जेव्हा साक्षी ही कॅफेमध्ये आलेली आहे तेव्हाच अर्जुनला कळतं की तिथे आता साक्षी आणि प्रिया. सुरुवातीला त्या दोघींमध्ये बोलणं सुरू झालेलं आहे. अर्जुन मात्र अगदी पाहत असतो. तो मॅनेजरही तिथं असतो आणि मग हे जे CCTV फुटेज आहे ते अर्जुनने पाहिल्यानंतर पुढे तो पाहत जातो, पुढचा व्हिडिओ तो पाहत जातो आणि त्याच्या लक्षात येतं ते म्हणजे की ही जी आहे ही जी मुलगी आहे ही कोण आहे हे आता अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. कारण ह्या सर्व गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या अशा पद्धतीनं घडलेल्या असतात की ज्याचा स्वप्नातही कोणी विचार केला नाही. म्हणजे साक्षी आणि प्रिया यांचं आधीपासूनचं इथे बॉन्डिंग आहे, त्यांची आधीपासूनची ओळख आहे. ही गोष्ट फायनली अर्जुनच्या हाती लागलेली आहे. ज्या गोष्टीची तो वाट पाहत होता ती गोष्ट आता समोर आलेली आहे आणि अर्जुनला कळलेलं आहे की साक्षी आणि प्रिया यांच्यामध्ये आधीपासून मैत्री आहे, आधीपासून ओळख आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा आता त्याला या केससाठी होणार असतो. कारण कोर्टामध्ये कोणतंही नातेवाईक, कोणतीही अशी व्यक्ती जी असेल की तुमच्या कॉन्ट्रॅक्टमधली असेल तर त्यांची साक्ष ग्राह्य धरली जात नाही. आणि आता मग इथे ही साक्ष ग्राह्य धरली जाणार नसती. मग आता साक्षीदार राहतात ते म्हणजे मधुभाऊ आणि मधुभाऊंनी तर असं काही केलेलंच नाही. मधुभाऊंनी जर साक्ष दिली आता मधुभाऊंची साक्ष तिथं ग्राह्य धरली जाणार असते आणि त्यामुळं मधुभाऊ लवकरच निर्दोष सुटणार असतात. इकडे मात्र पाहायला मिळतं प्रेक्षकांनो, कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी पाहत असतात की हे सगळं काय होतंय, आता पुढे काय करायचं आहे असे प्रश्न त्यांच्या पुढे असतात. सायली आणि विमल दोघीही जेवण बनवायला घेतलेलं आहे आणि ही प्रिया जी आहे, मूर्ख प्रिया म्हणलं पाहिजे खरं तर, बघत बसलेली आहे. पोट दुखतंय ना तिचं पोट कशाने दुखतंय ह्याचा विचार मात्र ह्या मूर्ख डॉक्टर अश्विनच्या लक्षात आलेला नाही. एखादी व्यक्ती त्याचं पोट दुखतंय म्हणून सांगते, गोळ्या दिल्या तर गोळ्या खात नाही. जर त्याचं पोट दुखत असेल तर त्यानं औषध घेतलं पाहिजे. आणि नटायला मुरडायला असतंय तेव्हा नाही पोट दुखत त्याचं. आणि त्याचं पोट कधी दुखतंय तर फक्त जेव्हा काम करायचं आहे तेव्हा पोट दुखतंय. खरं तर मला ना प्रश्न पडलेला आहे की खरंच ही मूर्ख बाई जी आहे हिचं कधी बिंग फुटणार आहे. कारण हे सुभेदार जे आहे डोळे झाकून तिच्यावर फक्त आणि फक्त विश्वास ठेवत असतात. त्यांच्या लक्षातही येत नाही की हे सगळं काय घडतंय. कारण त्यांना जराही वाटत नाही आहे की आपण जे करत आहोत ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्या प्रियाला तर काडीची अक्कल नाही आहे, पण हे जे सुभेदार आहेत ना यांना पण खरं तर अक्कल नाही आहे. एवढं सायली मनापासून सगळ्या गोष्टी करते, पण सायलीच्या बाबतीत मात्र त्यांच्या मनात शंका आहे, त्यांच्या मनात काळ आहे. सायली पण कपटी आहे, तिनं जेवण बनवलेलं होतं तसंच तिचं मन पण आहे. हे मात्र बोलायला तो मूर्ख अश्विन मागे पाहत नाही. आता सायलीनं एवढं सगळ्यांसाठी आता जेवण बनवलेलं आहे, सगळ्यांना ती जेवण वाढत आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सगळे आता बसलेले आहेत आणि सायली सगळ्यांना हात जोडून म्हणते की माझ्याकडून चूक झालेली होती, मला नाही माहिती, पण आत्ता हे सगळं जेवण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बनवलेलं आहे, तर आता तुम्ही ते जेवण खा आणि मला सांगा असं सायलीनं सांगितलेलं आहे. सायलीने प्रेमाने जेवण बनवलेलं आहे आणि मग सायलीने ते जेवण वाढलेलं असतं. आता सायलीनं ते जेवण दिलेलं आहे
आणि त्याचबरोबर सायलीने जेव्हा ह्या गोष्टी केलेल्या असतात त्या मनापासून केलेल्या असतात. सगळे जे आलेले मागतकरी असतात ते मनापासून जेवत असतात आणि सायलीला भरभरून आशीर्वाद देत असतात. सायलीला आशीर्वाद देत असतात. सायलीला सांगत असतात की काहीही झालं तरीही हे जे जेवण आहे ते खरंच अन्नपूर्णा मॅडम तुमच्या सुनेमुळं आज तुमचं अन्नदानाचं जे पुण्य आहे ते पूर्ण झालेलं आहे. अन्यथा खूप अवघड झालं असतं. आम्ही तुम्हाला खूपच बोललो मगाशी, पण आत्ता जे काही घडलेलं आहे ते खरंच खूप चांगलं आहे असं ते सांगत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं सगळेजण मनापासून जेवत असतात. सगळ्यांना ते जेवण मिळालेलं असतं. पोटभर ते खात असतात. सायली सांगत असते की आता सगळ्यांनी पोटभर खा, कारण मला माहिती नाही आहे, कारण सकाळी बनवलेलं जेवण कसं खराब झालं हे माझ्या लक्षात नाही आलेलं, पण मी आता तुम्हाला जे जेवण बनवून दिलेलं आहे ते आता तुमच्या सगळ्यांच्या समोर बनवलेलं आहे, त्यामुळं तुम्ही पोटभर खा असं सायली त्यांना सांगत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सायली त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि सायली हे सगळं पाहत असते. प्रिया म्हणत असते काय करू नक्की, अजून माझे भरपूर डाव आहेत. एक डाव फेल झाला म्हणून काय झालं, अजून भरपूर गोष्टी आहेत आणि होईल सगळं समोर, असं तिचं चाललेलं असतं. सगळेजण सायलीचं कौतुक करत आहेत आणि इथे मात्र प्रियाची वाट लागलेली असते. तिला मात्र खूपच राग आलेला असतो. तिला ह्या गोष्टी पटतच नसतात आणि तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. आता पुढचे डाव आहेतच. मग आता सगळ्यांना ब्लँकेट दिलेले असतात, सगळ्यांनी ब्लँकेट घेतलेले असतात, सगळेजण पूर्णाजीला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि निघालेले असतात. तेव्हा प्रियाला आता आणखी वाईट वाटायला लागलेलं असतं आणि तेवढ्यातच त्यातल्या एक ताई आहेत त्या ब्लँकेट उघडून पाहतात आणि जेव्हा ब्लँकेट उघडून पाहिलेलं जातं आणि त्याचबरोबर ब्लँकेट उघडल्यानंतर त्या म्हणू लागतात की काय आहे हे, दिलेलं ब्लँकेट आहे ना ते खराब आहे, हे असं कसं ब्लँकेट दिले, ते फाटकं आहे. अश्विन तर मूर्ख आहे, तो डायरेक्टली ओरडायला सुरुवात करतो सायलीवरती आणि तो म्हणू लागतो तुझं मन जसं फाटकं आहे ना तसंच तू पण फाटकी आहे आणि त्याचबरोबर तुझ्यामुळंच हे सगळं झालेलं आहे. आज ही सगळी लोकं जी आहेत ती तुझ्यामुळं अशी चाललेली आहेत. तर इकडे प्रिया नाटक करत असते, म्हणजे या सगळ्यांना आता तिथे थंडी वाऱ्यात गारट्यात झोपायला लागणार आहे. खरंच माफ करा, आमच्याकडून चूक झालेली आहे, आम्हाला माफ करा असं म्हणत ती ओरडत असते आणि त्यावेळेस सायलीला सगळे ओरडू लागतात. त्यावेळेस कल्पना म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, तुला अक्कल नाही आहे का, फाटक्या गोष्टी आणलेल्या आहेत का तू, जेवणाचं तेच केलं आता तेच केलेलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते की तिला काय माहिती सुभेदारांची इज्जत काय आहे, ती सुभेदारांची इज्जत तिच्यासाठी महत्त्वाची नाही आहे, तिच्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे तिचं स्वतःचं, तिला स्वतःलाच काहीतरी करायचं असतं आणि त्यासाठी तिनं हे सगळं करत असते. हे सगळं बोललं जात असतं तेव्हा सायली म्हणत असते मी असं काहीच केलेलं नाही आहे. प्रिया म्हणत असते की हे हिनंच केलेलं आहे, हिनंच मुद्दामून केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तिने मुद्दाम केलेल्या आहेत, हे सगळं प्रिया सांगत असते. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना खूप राग आलेला असतो, सगळेजण खूप चिडलेले असतात आणि प्रियाची वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात. प्रिया म्हणत असते की हे सगळं हिने जाणून बुजून केलेलं आहे, या सगळ्याला हिनेच जबाबदार आहे. तेव्हा सायली म्हणते मी आलेच. प्रिया मात्र नाटक करत म्हणू लागते की मी आहे ना, मी करेल सगळं व्यवस्थित, मी आणते आता नवीन ब्लँकेट, मी ऑर्डर करते चांगले, आणि असं म्हणत मी तिने सगळ्यांच्या समोर हात जोडत आहे, सगळ्यांना सांगत आहे की हे आमच्या घरच्या सुनेकडून झालेलं आहे. आणि प्रियाच्या रूममध्ये सायली जाते आणि ब्लँकेट शोधू लागते. सायली म्हणत असते काही झालं तरीही प्रियाने ब्लँकेट तिच्या रूममध्ये ठेवले असते, असं म्हणत तिने ब्लँकेट शोधायला घेतलेले असतात, पण रूममध्ये तिला काही सापडत नाही. मग सायली विचार करू लागते, म्हणजे हे ब्लँकेट प्रियाने अशा ठिकाणी नेऊन ठेवलेले असणार आहेत की जिथं कोणी जाणार नाही. आणि मग सायली म्हणते अशी खोली म्हणजे अडगळीची खोली. सायली आता अडगळीच्या खोलीत जाते आणि तिथे ब्लँकेट शोधू लागते आणि त्यावेळेस सायलीच्या लक्षात आलेलं असतं. इकडे प्रिया मात्र स्वतःचं कौतुक करून घेत असते, तिला खूप छान वाटत असतं, तिला असं वाटत असतं की फायनली हे सगळं जे काय आहे ते माझ्या प्लॅनप्रमाणे घडत आहे. आणि सायली आता ब्लँकेट आणायला गेलेली असते. सायलीला सगळेजण ओरडत असतात. सायली आता इथे ब्लँकेट शोधत असते, सगळीकडे शोधाशोध सुरू झालेली असते, पण तिला काही ब्लँकेट कुठं मिळत नाहीत. मग सायलीच्या लक्षात येतं आणि सायली कपाटाच्या जवळ जाते आणि जेव्हा सायली कपाटाच्या जवळ जाते तेव्हा तिला ती ब्लँकेटची पिशवी दिसते आणि ती म्हणते की हे तर ब्लँकेट मी आणलेले ब्लँकेट आहेत. मग सायली ते ब्लँकेट घेऊन येते आणि सायली म्हणू लागते की आता हे जे ब्लँकेट आहेत ते पूर्णाजी तुम्ही आता दान करा, कारण हे ब्लँकेट आहेत ते मी आणलेले आहेत. आणि प्रिया तोंडावर पडलेली असते आणि हे सगळं कुणी केलेलं आहे हे सगळ्यांच्या समोर येईलच असंही तिनं ठणकावून सांगितलेलं असतं.
मग आता पूर्णाजीच्या हातात एक एक ब्लँकेट देऊन सायली पूर्णाजी दोघीजणी मिळून दान करत असतात. प्रिया पुन्हा एकदा तोंडावर पडलेली असते आणि प्रिया म्हणत असते की हे सगळं काय आहे, हे सगळं उलटच का घडतंय असं प्रियाच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि प्रियाची मात्र चिडचिड झालेली असते. प्रियाला राग येत असतो, हे सगळं काय चाललेलं आहे असं प्रियाचं म्हणणं सुरू झालेलं असतं. ती म्हणत असते काही झालं तरी आणखी माझे जे डाव आहेत ते मात्र मी फेल जाऊ देणार नाही. आणि आता पूर्णाजी हे सगळ्यांना दान करत असते. पूर्णाजी आणि कल्पना यांनी आता सर्व आलेल्या गरीब आणि गरजू लोकांना ब्लँकेट वाटप केलेलं असतंय आणि आता ते सर्व लोक घराच्या बाहेर पडत असतात. ते खूपच आनंदी असतात, पण तेवढ्यात त्यांच्या आनंदावर विरजण ओतलं जातं आणि जाणाऱ्या व्यक्तीच्या पायामध्ये प्रियानं टाकलेली काच ही घुसते आणि तो विवळू लागतो. खरं तर सर्वांनाच मोठं आश्चर्य वाटतं की दारामध्ये काचा आल्या कुठून, पण ते सर्व पाहताना प्रियाला मात्र भलताच आनंद झालेला आहे. कारण आपण केलेला एक एक प्लॅन वर्क झालाय या गोष्टीचा तिला आनंद होतोय. बिचारा व्यक्ती मात्र विवळत असतो, कारण त्याच्या पायामध्ये काच घुसलेली असते आणि रक्त येत असतं. सायली धावत पळतच त्याच्या मदतीला जाते, त्याच्या हाताला धरते आणि त्याला आता तिनं खुर्चीवर आणून बसवलेलं असतं. असं कसं काय झालं हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो, पण पटकन कापूस घेऊन त्याच्या पायाचं रक्त देखील तिने पुसत असते. तिला आश्चर्य वाटत असतं की आपल्या घरामध्ये काचा आल्या कसं काय आणि आपल्या घरामध्ये काचा टाकल्या कोणी, हा प्रश्न मात्र सायलीला अजूनही पडलेला आहे. पण सायलीला समजलंय या सगळ्यामध्ये देखील प्रियाचाच हात असला पाहिजे. प्रिया इतक्या खालच्या थराला जाऊ शकते आणि खालच्या थराला जाऊन वागू शकते यावर काहीच दुमत असू शकत नाही, हे सायलीला चांगलं माहीत आहे. बिचारा व्यक्ती मात्र विवळत असतो, कारण त्याच्या पायामध्ये जबरदस्त काच घुसलेली असते. आता सायली मात्र प्रियाला सोडणार नसते. सायली सिद्ध करून दाखवणार असते की हे सगळं काही प्रियानंच केलेलं आहे, कारण अचानक काचा येणं शक्य नाहीये. ती आता दारामध्ये जाते आणि एक एक काच गोळा करू लागते. काचा गोळा करत असताना मात्र तिच्या लक्षात येतं की या काचा तर ग्लासच्या काचा आहेत आणि हा ग्लास नक्की प्रियाच्याच हातामध्ये तिनं पाहिलेला होता. त्यामुळे हे सगळं काही प्रियानं केलंय हे आता वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही, हे तिच्या लक्षात येतं. तो ग्लासचा तुकडा घेऊन ती आता प्रियाच्या समोरच उभारते. प्रियानंच हे केलेलं आहे हे आता तिला सर्वांपुढं सिद्ध करायचं असतं. प्रियाला मात्र आनंद झालेला आहे, कारण तिनं केलेला प्लॅन हा वर्क झालेला आहे. त्या व्यक्तीच्या पायामध्ये काच घुसल्यानंतर उलट प्रियाच म्हणू लागते की या ग्लासच्या काचा तूच टाकल्यास ना, या लोकांना त्रास व्हावा म्हणून. इतकं खालच्या दर्जाचं सायली तू कसं काय वागू शकते, असं उलट प्रियाच सायलीला बोलत असते. तेव्हा मात्र सायली शांत बसत नाही. सायली तो ग्लासचा तुकडा घेऊन म्हणते की प्रिया, आता तरी असलं वागणं बंद कर, हे सगळं तूच केलेलं आहे. प्रिया म्हणते आता चोराच्या उलट्या बोंबा बघा, आता हिनं केलेलं आहे आणि ही मला बोलत आहेत. सायली म्हणते हे तू केलंयस हे मी सिद्ध करू शकते, कारण हा जो ग्लास आहे तो मगाशी तुझ्या हातामध्येच होता, मी स्वतः पाहिलेला आहे आणि ही ग्लासचीच काच आहे, हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही. सायली ती सर्वांना दाखवते आणि म्हणते बघा ही ग्लासची काच आहे का नाही. सर्वजण पाहतात तर ती ग्लासचीच काच असते आणि प्रियानंच एक ग्लास तिच्या हातामध्ये घेतलेला असतो. तेवढ्यावरच सायली थांबत नाही, तर ती म्हणते बाकीचे 5 ग्लास अजूनही डायनिंग टेबलवर आहेत, त्यातला एकच ग्लास आहे तो तुझ्या हातामध्ये होता, कारण तो पाणी पिण्यासाठी घेतलेला होता आणि तोच ग्लास फुटलेला आहे आणि त्याच काचा इथं पसरलेल्या आहेत. हे सगळं अगदी हा सूर्य आणि हा जयत्रथ या पद्धतीनं सायलीनं सिद्ध करून दाखवलेलं असतं. तेव्हा मात्र सर्वांचे डोळे खाडकन उघडलेले असतात. आता पूर्णाजी देखील म्हणते प्रिया, नक्की हा काय प्रकार आहे, फुटलाय का तुझ्या हातून ग्लास, फुटला असेल तर सांग तरी. तर इकडे कल्पना देखील आता प्रियालाच दोषी ठरवत असते. प्रियाला ती दोषी ठरवून डायरेक्ट म्हणते की प्रिया, ती म्हणते ते बरोबर आहे, मी तुझ्या हातामध्ये तो ग्लास बघितलेला आहे आणि उरलेले 5 ग्लास आता डायनिंग टेबलवर आहेत, म्हणजे एक ग्लास तुझ्याच हातात होता आणि तो तुझ्याकडूनच फुटलेला आहे. कल्पनानं देखील डायरेक्ट तिच्यावर आरोप केलेला असतो. तेव्हा मात्र प्रिया घाबरून जाते. तिला कळतं की सायलीने बरोबर आपल्याला कोंडीत पकडलेलं आहे, सायलीने बरोबर सत्य सिद्ध केलेलं आहे. आता जर का आपण नाही म्हणलो तर आपण खोटं बोलतोय हे सर्वांच्या लक्षात येईल. पण तेवढ्यात अश्विन आहे तो सायलीला बोलू लागतो. तो म्हणतो नेहमी तुम्हाला फक्त प्रियानेच काहीतरी केलेलं आहे हे दिसत असतं, तुम्हाला असं का वाटतंय की हे तिनंच केलेलं आहे, दुसऱ्या कुणीही केलेलं असू शकतं किंवा ते तुम्ही स्वतःच केलेलं असू शकतं. तेव्हा सायली म्हणते असले घाणेरडे प्रकार मी कधी देखील करत नाही. तेव्हा आता पूर्णाजी देखील प्रियाला विचारू लागते की प्रिया नक्की काय प्रकार आहे, आम्हाला सांगशील का. तेव्हा प्रिया तर चांगली घाबरून गेलेली असते.
कल्पना देखील तिला दाब देत असते आणि विचारत असते की नक्की काय झालेलं आहे. प्रिया, आम्हाला काय झालंय ते खरं सांग. तेव्हा प्रिया पुरती घाबरून जाते. तिला कळतं की आता हे आपण केलंय हे सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण अश्विन मात्र अजून कल्पनालाच म्हणत असतो, आई, तुला देखील असंच वाटतंय का? तुला देखील वाटतंय का की सायली खरं बोलते? सायली किती खरं बोलत असते तुला माहिती आहे ना? त्यामुळं मला असं वाटत नाही की सायलीचं खरं आहे. मला असं वाटतंय की प्रियाचंच बरोबर आहे. तिनं हा ग्लास फोडलेला नसणार आहे. पण आता प्रियाला माहीत असतं आपण जर का जास्त बोललो तर आपण अडचणीत येणार आणि आता सायलीनं दुसरा मुद्दा सादर केलेला असतो, तो म्हणजे प्रियाच्या हाताला ग्लासचा काच लागलेला आहे आणि ते काच लागलेला आता सायली सर्वांच्या समोर दाखवते आणि म्हणते, "बघा, हिनंच तो ग्लास फोडलेला आहे कारण हिच्या हाताला जखम देखील झालेली आहे." एवढं सगळं बोलल्यानंतर पूर्णाजीला देखील प्रियाचा राग यायला लागतो. कारण त्यांना कळतं की हे सगळं प्रियानंच केलेलं असणार आहे आणि सायलीनं सर्वांच्या समोर अगदी उजेडात ती गोष्ट आणलेली आहे. आता अश्विनला देखील काही बोलणं शक्य नसतं. कारण प्रियाच्या हाताला तर काच लागलेली आहे. ती काच तिला कसं काय लागली? हा प्रश्न आता सर्वांनाच पडतो आणि सायली म्हणते, "आता तिला नीट विचारा की हे तिनं केलंय का?" तेव्हा मात्र प्रिया अगदी रडवेला चेहरा करते आणि म्हणते, मला नीट आठवत नाहीये, पण कदाचित माझं पोट दुखत होतं ना, तेव्हा माझ्या हातून तो ग्लास पडला असेल आणि फुटला असेल. मला काही नीट आठवत नाहीये." असं उडवाउडवीचं उत्तर आता प्रिया देऊ लागते. तेव्हा सर्वांनाच कळतं की प्रिया खोटारडेपणानं हे सगळं काही बोलत आहे. सायलीनं अगदी तिच्या या सगळ्या वाईट गोष्टीचा सोक्षमोक्षच सर्वांच्या समोर लावलेला असतो आणि आता प्रियाला हात जोडून माफी मागण्यापलीकडं कोणताच पर्याय उरलेला नसतो. सायली म्हणते, "हे सगळं तू केलेलं आहेस ना, आता हे सगळं सर्वांना समजलेलं आहे." प्रिया म्हणते, "हे माझ्याकडून चुकून झालेलं आहे. मी तुझ्यासारखं मुद्दाम काही केलेलं नाहीये. मुद्दाम मी त्यांना असे खराब फूड पॅकेट्स आणून दिलेले नाहीत. तू ते सगळं काही केलेलं होतंस, पण माझ्याकडून हे झालं असेल तर चुकून झालेलं असेल." तेव्हा सायली म्हणते, "आत्तापर्यंत तर तू मान्यच करत नव्हती. आता मान्य तर करतेय ना. मग आता याचं प्रायश्चित्त म्हणून आलेल्या त्या व्यक्तीच्या पायाची जखम तू स्वतः पुसायची आणि त्याला मलमपट्टी करायची, अशी शिक्षाच आता सायलीने सुनावलेली असते आणि आता सर्वांपुढं चांगलं म्हणून घेण्यासाठी प्रियाला देखील ते करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो. प्रिया बसते, त्या व्यक्तीचा पाय हातात घेते आणि त्याची मलमपट्टी देखील प्रियालाच करावी लागते. सायलीनं अगदी योग्य वेळेला प्रियाचा बदला घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता अर्जुन देखील घरी आलेला असतो. अर्जुन प्रिया आणि अश्विन यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्यापुढं एक क्षणही न थांबता तो डायरेक्ट, "बायको, मी आलोय बरं का," असं म्हणून सायलीच्या जवळ जातो. सायली त्याला जेवायला वाढते आणि इकडं हॉलमध्ये मात्र अश्विन आणि प्रिया यांना गिफ्ट दिलं जात असतं. ही गोष्ट पाहिल्यावर खरं तर अर्जुनच्या तळपायाची आग अगदी मस्तकामध्ये जाते. कारण आम्ही देखील नवदाम्पत्यच आहोत, आम्हाला देखील असा मान मिळायला पाहिजे असं त्याला वाटत असतं आणि खरं तर त्याऐवजी तो मान प्रियाला दिला जात असतो. प्रियाला कल्पना आणि पूर्णाजीने 3 तोळ्याचं मोठं नेकलेस दिलेलं असतं आणि जेव्हा ती प्रिया पाहते, तेव्हा तिचे डोळे मोठेच्या मोठे तसेच राहतात आणि ती विचारते, "हे किती तोळ्याचं आहे?" अशा प्रश्नानं खरं तर कल्पना आणि पूर्णाजी यांना आश्चर्य वाटतं, पण त्या म्हणतात, "का असं का विचारते तू?" तेव्हा प्रिया म्हणते, की नव्हे, मला असं वाटतंय की तुम्ही एवढं मौल्यवान गिफ्ट दिलंय म्हणून मी असं सहजच विचारलं." तेव्हा त्या सांगतात, की 3 तोळ्याचं हे गिफ्ट आहे. तेव्हा ती म्हणते, "खूपच सुंदर आणि छान आहे." मनात विचार करते, आता या घरातल्या सगळ्या चाव्या मला मिळायला पाहिजेत, पण ठीक आहे त्या मिळत नाहीत तोपर्यंत असे छोटे-छोटे गिफ्ट तर मला मिळत राहिलेच पाहिजेत. पण आता इकडे चिडलेला असतो तो म्हणजे अर्जुन आणि तो आता यांच्या समोरच येऊन उभारलेला असतो. आता यावेळेस तुम्हाला सायलीला काही गिफ्ट द्यायचं नसेल ना, आजपर्यंत सायलीने तुमची किती काळजी घेतली याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नसेल. त्या गोष्टी तुम्हाला आठवत पण नसतील. पण आज तुम्हाला गिफ्ट द्यायचंय ते म्हणजे प्रियाला. माझ्या सायलीला तुम्ही का गिफ्ट देणार नाही? असा जाब असतो डायरेक्ट पूर्णाजी आणि कल्पना यांना विचारत असतो. तेव्हा सायली मात्र अर्जुनला शांत करत म्हणत असते, "आता आपल्याला या गोष्टीची काहीच गरज नाहीये आणि जेव्हा ते करायचं होतं तेव्हा ते त्यांनी केलेलं आहे. आपला मान-सन्मान देखील त्यांनी केलेला आहे. त्यामुळे असा ओढून ताणून मान-सन्मान घेणं मला तर अजिबात पटत नाही." अर्जुन म्हणतो, "सायली, तुला कळत नाहीये, ते आपला अपमान करत आहेत. प्रश्न मान-सन्मानाचा नाहीये, ते त्यांना देऊन आपला अपमान करतायत ही गोष्ट मी त्यांना जाणीव करून देत आहे." तेव्हा पूर्णाजी म्हणते, "अर्जुन, तो चुकीचं बोलतोय." त्याचबरोबर कल्पना देखील म्हणते, की "मला ज्याला देऊ वाटतंय त्याला मी दिलेलं आहे आणि जेव्हा मी तुम्हाला देत होते ना,
तेव्हा माझी चूक झाली होती असं देखील कल्पना म्हणते. तर प्रिया म्हणते, "या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय ना, तुम्हाला वाईट वाटतंय ना, की मला गिफ्ट दिलं जातंय म्हणून. पण आम्ही देखील या घरामध्ये काहीतरी आहोत म्हणूनच आम्हाला हे गिफ्ट दिलं जातंय." तर अश्विन तेवढ्यावर शांत न बसता डायरेक्ट अर्जुनला म्हणतो, की "आमचं काही तुमच्यासारखं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाहीये," असं म्हणून तो पुन्हा एकदा अर्जुनला रागाला घालवतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, की अर्जुनला त्याच्याच चक्रव्यूहात अडकवण्यासाठी आपल्याला एक जबरदस्त प्यादं पाहिजे आणि त्यासाठीच महिपतनं बोलवलं आहे, ती म्हणजे दामिनी देशमुख या वकिलाला. तर इकडे अर्जुन म्हणतोय, "आपल्याकडे आता सबळ पुरावे आहेत, त्यामुळे आपण कोर्टामध्ये केस जिंकणार." तर इकडे दामिनी देशमुख आलेले आहे आणि पत्रकार तिला विचारतायत, की "आता तुम्ही अर्जुन सुभेदार यांना हरवणार का?" तेव्हा ती म्हणते, "मी जिंकण्यासाठी आलेले आहे." अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक